ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. ज्या स्त्रियांमध्ये हे 4 गुण आहेत ना, त्या स्त्रियांच्या घरामध्ये कधीच गरिबी येत नाही. काय लग्न करतो म्हणजे घरामध्ये सून असते, आई असते, बहीण असते आणि पुरुषाची असेल तर बायकोही असते. परंतु ज्यांच्या घरामध्ये, ज्या स्त्रियांमध्ये 4 गुण आहेत, जे मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते गुण असतील, तर त्या घरामध्ये गरिबी कधीच येत नाही. कारण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जर पाहायला गेलो आपण, तर आपल्या घरामधली पत्नी हिला गृहलक्ष्मी मानलं जातं. मग ती अडचण असेल, संकट असेल, कोणतेही प्रॉब्लेम येत असतील, तर त्यावेळेस ती गृहलक्ष्मी काय करते, की त्या अडचणीतून, संकटातून नेहमी ती उभी राहिलेली असते. म्हणून तिला आपण गृहलक्ष्मी मानतो. मग असे कोणते गुण आहेत, की त्या आपल्या गृहलक्ष्मीमध्ये जर असतील, त्या जर स्त्रियांमध्ये ते गुण असतील, तर त्या घराला गरिबीतून ती आरामशीर बाहेर काढून श्रीमंतीकडे घेऊन जाऊ शकते. तर चला पाहूया आपण पहिला गुण काय आहे तो. पहिला जर गुण पाहायला गेला आपण, तर संयम आणि शांतता. जी स्त्री घरामध्ये कोणत्याही वादावाद न करता संयम ठेवते, रागावरती कंट्रोल ठेवते, काय आणि शांततेपूर्वक सगळ्या अडचणींना तोंड देऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. आणि त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते शांत स्वभावाने ती सोडत जाते, ना की राग राग आणि किरकिर करून. तर ज्या स्त्रीमध्ये असा हा गुण आहे, ती स्त्री घरामध्ये गरिबी, त्या स्त्रीच्या घरामध्ये गरिबी कधीच येत नाही. तर चला पाहूया आपण दुसरा गुण कोणता आहे तो. तर दुसरा गुण आहे मेहनत आणि जबाबदारी. जी स्त्री कितीही अडचणी आल्या, तरी कितीही संकट आले, तरी तिची मेहनत करणं थांबवत नाही. मेहनत करून त्या अडचणींवरती मात करते. उदाहरणार्थ घरामध्ये खूप वाईट परिस्थिती चालली आहे, नवरा कामाला जात नाहीये किंवा त्याला काम लागत नाहीये, तर अशा वेळेस एखादी स्त्री स्वतः काम करते, स्वतः कामाला जाते आणि त्या अडचणींवरती, त्या संकटावरती ती मात करते. म्हणून ती मेहनत आणि त्या कुटुंबाची जबाबदारी घेते. म्हणून हा दुसरा गुण ज्या स्त्रीमध्ये आहे, ठीक आहे, तर त्या घरामध्ये गरिबी कधीच येऊ शकत नाही. तर चला पाहूया आपण तिसरा गुण कोणता. बचत आणि नियोजन. तिसरा गुण काय आहे? बचत आणि नियोजन. मग गृहिणीला माहिती असतं, काय गृहिणीला माहिती असतं, की नवऱ्याने जर 100 रुपये दिले, तर 100 रुपयामधून ती सांगताना काय करते माहिती आहे का? सांगताना सांगते, की 100 रुपयाचा बाजार आणलाय, खर्च झाले. परंतु ती तिथे 60 ते 70 रुपयाचा बाजार आणते आणि 30 रुपये कुठेतरी ती जपून ठेवते. म्हणजे काय करते ती? बचत करते. ती चोरून ठेवते. पण ऐन वेळेस ज्यावेळेस वेळ येईल ना, ज्यावेळेस आपल्या नवऱ्याला ते पैसे लागतील, त्यावेळेस ती काढून त्या नवऱ्याच्या हातामध्ये टेकवते. कारण हे तिने बचत केलेले असतात. म्हणून आणि तो जो पैसा आहे, ती योग्य वेळी, योग्य ठिकाणी म्हणजे नियोजनपूर्वकच तो पैसा ती वापर करते. इतर ठिकाणी वापर करत नाही. म्हणून ज्या स्त्रीला बचत करण्याची सवय आहे आणि जी त्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करते, अशी जी स्त्री ज्याच्या घरामध्ये आहे, त्याच्या घरामध्ये कधीही गरिबी येणार नाही. चला तर आपण शेवटचा आणि चौथा इम्पॉर्टंट गुण असा कोणता आहे, की जो स्त्रीमध्ये असायला हवा आणि तो नसेल तर त्या घरामध्ये गरिबी असेल,
पण आपल्याला आज गरिबी, कोणत्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांच्यामध्ये गुण आहे की गरिबी नको आहे आपल्याला? तर आपण चौथा गुण पाहूया, श्रद्धा आणि भक्ती. पहा, मी पहिल्यापासून सांगत आलोय की श्रद्धा आणि भक्ती. ज्या घरामध्ये श्रद्धा आहे, ज्या घरामध्ये भक्ती आहे, ज्या घरामध्ये देवाचं नामस्मरण होतं, त्या घरामधील लोक जे आहेत ते व्यसनापासून त्या स्त्रीने अडवलेले असतात. सकाळी सकाळी एक फील करून पहा, एखादी स्त्री आहे आपल्या घरामध्ये आणि ती काय करते, सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करते. देवाची पूजा केल्यानंतर आरतीचं ताट नवऱ्यासमोर घेऊन येते. नवऱ्याला फ्रेश वाटतं, ते फ्रेश, त्याच्या कपाळावरती टिक्का लावते, त्या नवऱ्याला खूप छान वाटतं. आणि ती सकाळची जी स्माईल असते, सकाळचा जो भाव असतो सकाळी कामावरती निघताना, तो त्या तुमच्या भक्तीमुळे झालेला, निर्माण झालेला तो भाव, आणि त्या तुमचं जे सकाळचं जे प्रसन्न चेहरा नवऱ्याला पाहिल्यानंतर त्याला पण पूर्ण अक्षरशः दिवसभर जो चेहरा आहे ना, म्हणजे काय म्हणतात ना, तुमचं जे चेहऱ्यावरची स्माईल, तो भाव दिवसाची एनर्जी निर्माण करतो. म्हणून भक्ती आणि श्रद्धेमध्ये जी स्त्री आहे, अशा घरामध्ये गरिबी कधीच नांदत नाही. म्हणून मित्रांनो, आणि हे मी फक्त महिलांसाठी सांगत नाही, तर पुरुष सुद्धा अशाच गुणाच्या हवेत. नाही तर म्हणाल की फक्त महिलांनाच सांगतायत, तर पुरुष सुद्धा अशा गुणाच्या हवेत. त्याच्यामुळे घरामध्ये सुख शांती जर नांदावी वाटत असेल किंवा गरिबी राहू नये असं वाटत असेल, तर नक्कीच आपण या गोष्टींचं किंवा या व्हिडिओचं चिंतन करावं आणि आपल्यामध्ये इम्प्लिमेंट, जीवनामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या ज्या 4 गोष्टी मी सांगितल्यात, या आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. जर ह्या 4 गोष्टी, हे 4 गुण जर स्त्रियांमध्ये असेल, तर नक्कीच त्याच्या घरामध्ये हा गरिबी तर नाही, पण गरिबी नावाचा शब्द सुद्धा येणार नाही. तर नक्कीच कोणाकोणामध्ये असा गुण आहे, कोणत्या स्त्रीमध्ये असा गुण आहे, नक्कीच कमेंट करून खाली सांगा. आणि यापैकी कोणता गुण जरी तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करणं गरजेचं आहे. साईडला हाईपचं बटन आहे, हाईपच्या बटनावर क्लिक करा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजाऊ देऊ दे, सदानंदी चाऊ देऊ दे. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.